आलं की गृहिणींची खूप धावपळ असते. काही सुकवण्याचे पदार्थ करायचे असतात, वाळवण्याचे पदार्थ करायचे असतात. उदाहरणार्थ पापड असतात, फेणे असतात, कुरडई असतात किंवा मसाले असतात. तर अशा वेळेला पावसाळ्यात 2-3 महिने असतं आपल्याला हिरव्या भाज्या आम्ही तर बंदच करतो, खात नाही पावसाळ्यात हिरव्या भाज्या. पण आपल्याला कोथिंबीर हवी, कढीपत्ता हवा, कधी मेथीचे ठेपले वगैरे करायचे असेल तर अशा वेळी आपण कोथिंबीर चांगली मिळत असली तरी चांगली मिळत नाही. कोथिंबीरसुद्धा खराब असते. अशा वेळी आपण जर ती अशा प्रकारे आपण 2-3 महिन्यासाठी वाळवून ठेवली कोथिंबीर तर आपले 2-3 महिने सहज निघून जातील. तर आता ही मी कोथिंबीर प्रथम साफ करून घेतली, चाळणीत थोडा वेळ धुवून चाळणीत ठेवली आणि नंतर कापून ही आता मी वाळत ठेवणार आहे. एका कॉटनच्या कपड्यावर हिला वाळवत ठेवणार. वाळवत ठेवताना ती पसरून ठेवायची आणि त्याला उन्हात ठेवायची नाही. उन्हात ठेवली तर ती खराब होणार, त्याची पानं पिवळी पडणार. तर आपल्याला ती पंख्याखाली सुकवायची आहे. 2-3 दिवस ती कुरकुरीत होऊन जाणार. आणि अशा प्रकारे आपण पावसाळ्याचे 3 महिने ही कोथिंबीर, कढीपत्ता असं जर वाळवून ठेवलं तर आपण वापरू शकतो. ही अशी बारीक धुवून वगैरे घ्यायची साफ करून आणि नंतर अशी बारीक कापून जाडसर कापली तरी चालेल. नंतर आपल्याला धुवायची आवश्यकता नाही, जेव्हा आपण भाजीत किंवा आमटीमध्ये यूज करू तेव्हा. अशी जाडसर कापून ठेवली चालेल. फक्त चांगली कुरकुरीत होईपर्यंत वाळवायची तिला. त्यामुळे घरात वाळवल्यामुळे काय होतं, त्याचा कलरसुद्धा हिरवा तसंच राहतो. आता ही कोथिंबीर मी एवढी कापून घेतली. आता ही मी पडक्यावर एका पसरून ठेवणार आणि जास्तीत जास्त फॅन खाली ठेवायची, म्हणजे ती लवकर वाळत जाईल. अशा प्रकारे ही कोथिंबीर आपण आपल्या भाजीत, आमटीत, वरणातसुद्धा टाकू शकतो. अशी पसरून ठेवायची आणि मग थोडा वेळ हात फिरवायचं त्याला मधून, म्हणजे वाळलेला भाग आहे ते वरती येईल आणि ओली अशी सगळीकडे पसरून ठेवायची. हात फिरवल्यावर म्हणजे ओला भाग असेल तो वरती येईल परत आणि तो पण वाळून जाईल. ही अशी पसरून टाकायची आणि मध्ये त्याच्यावरून हात फिरवायचा, म्हणजे मध्ये त्याला खालीवर करायची. त्याच्यामुळे जो ओला भाग असेल तो वाळून जाईल. अशा प्रकारे दररोज तिला 2-3 दिवस तुम्ही ठेवलीत तर ती पंख्याच्या खाली कुरकुरीत अशी होईल आणि त्याचा कलरसुद्धा ग्रीन कलर तसंच राहणार. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा अशी कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे वाळवून ठेवा.